आता आपण चनाका या शिवारातच आहो आणि हे बघा डॅम आणि शेतकरी. आता हे पुरामुळे झालेलं नुकसान, शेती बघा हे किती नुकसान झालेलं आहे हे तुम्हाला लक्षात येते पाहिल्यावर. तुरीचं पीक होतं आणि तुरीचं पीक पूर्ण वाढून गेलेलं आहे. हे पाण्याखाली झाडं होते आणि जमीन आजही आपला पाय जो आहे ना ते पूर्ण मातीमध्ये दबत आहे, पूर्ण गाड बसून आहे. आणि आता याच्यावर त्यांना दुबार पेरणी करणार आहे. पहा तुरीचं झाड पूर्ण वाढून गेलेलं आहे, तर यांना डबल पेरणी करणार आहे असं शेतकरी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि आपल्यासोबत शेतकरी आहे, परत आपण शेतकऱ्यांसोबत चर्चा करू. आणि पत्रकार साहेब, दुबार पेरणी नव्हे, आमची तिबार पेरणी आहे. तिबार पेरणी आहे का? पहा यांची तिबार पेरणी आहे असं सांगण्यात येत आहे. काय म्हणणार संजू भाऊ? आता काय जे नुकसान झालं, हो शासनाने काही अजून काही पंचनामे काही केले नाही. हो शेतकऱ्याला जे आम्ही शेतकरी ते आम्हाला आमचे कामं करावंच लागणार आहे. हे आता तिसऱ्यांदा पेरणं होईल आता यावेळेस. शेतकरी आजपर्यंत कधी हार मानला नाही. नाही, हार मानतच नाही ना. तुमच्या याच्यातच आहे. किती वेळा आम्ही आमच्या त्या याच्यातच समजा आता करणं काम आमचं आहे, हो देणं तर निसर्गावर निसर्गावर अवलंबून आहे. पहा यांचं म्हणणं आहे की आम्ही तर मेहनत करणारच आहोत, हार मानणार नाही. काकू काय सांगणार तुम्ही काय पीक बद्दल? पिकाचं आता काही भरपाई आम्हाला दिलं तर आम्ही दुबार पेरणी करू. काही सरकारने मदत केली तर दुबार पेरणी करायला शेतकऱ्याला मदत होते असं यांचं म्हणणं आहे. तुमचं म्हणणं काय? शेतकऱ्यांना नुकसान भरपाई हा लवकरात लवकर शासनाने उपलब्ध करून द्यावा. हो हा, ते उपलब्ध लवकर होत नाही. शासनाची जे मदत मिळते हो. तेही खूप दिवसाने मिळते. हो हा, त्याच्यामुळे ते जानेवारी फेब्रुवारी मध्ये मिळते, तेव्हा काही काम नाही. आता आम्हाला बियाणं लावण्यासाठी वगैरे पाहिजे तात्काळ. आमची ओरिजिनल समस्या आहे ना, शेतीबद्दल नाही आहे. आम्ही शेतकरी आहो, आम्ही वर्षापासून शेतकरी म्हणूनच काम करतो. एक दाण्याचे 100 दाणे करतो आम्ही, इथं एकच दाणा खातो. बाकीचे दाणे आम्ही लोकांसाठी काढून ठेवतो, असे शेतकरी. आणि दुसरी गोष्ट आमची समस्या काय आहे, हे बॅरिकेड जे बनवले ना त्याचं आउटलेट बरोबर नाही, म्हणून इथं शेतात पाणी घुसताय आणि आमचं नुकसान करताय. पहा मित्रांनो, हे त्या जे गॅपचं काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे. जर ते गॅप तसाच राहील तर वर्षानुवर्षी हे शेती डुबतच राहते. पहा हे जे बॅरेज झालेलं आहे त्याच्यामुळे जास्त नुकसान होत आहे असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे. आणि आपलं सरकार तर काही लक्ष देणारच नाही आहे, पण तेलंगणा सरकार आता काय करणार आहे ते आता महत्वाचं आहे. आणि तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यालाही मी सांगतो की जे तुम्ही बॅरेज बनवलेलं आहे पण शेतकऱ्याचा विचार का नाही करत आहे. फक्त तेलंगणाच्या शेतकऱ्यांना पाणी पुरावं म्हणून 80% पाणी त्यांनी कॅनल झालेले आहे त्यांच्याकडे, आणि पाणीही आता त्यांनी नेण्याच्या प्रक्रियेत आहे. बरोबर आहे का? हो, बरोबर आहे. त्यांचं पूर्ण काम झालं आहे तिकडे. हो हो हो, तुम्ही काकू आपलं काय करा? आपलं नुकसान आहे ना कोणामुळं आहे, याच्यामुळं आहे. हो पाण्यानं हे बघा दरवर्षी बॅरेज. नुकसानच. बॅरेज होऊन आमचं हो नुकसान झालं. नुकसान पूर्ण पाणी इकडेच येते का? पूर्ण दरवर्षी ते जातं. गॅप पासूनच आणि हे जे भिंत बांधलेली आहे आता शेतातलं जे पाणी येते ते भिंतीमुळे इकडे सडते. नाही होत होतं एवढं. मग ते झाल्यावर नदीले पूर्ण पाणी नदीले जात होते. त्यांचं आउटलेटचं मॅनेजमेंट जमलं नाही. आउटलेट नाही नाही काढलं. काढलं त्यांनी. फक्त ते एका आउटलेटच्या मुळे काय होणार, एवढं पाणी कसं निघणार आहे? नाही, ते आउटलेट हो, फेलच आहे. फेलच आहे, ते फेलच आहे का? फेल आहे आउटलेट. फक्त 2 पायपा टाकलेले आहे. बस, मी बस, तेवढंच आहे, व्हिडिओ तेवढंच. घेतलेला आहे. ते पाईपावर आहे, शेती खाली आहे. ती खाली हो पाईप वर आहे, वर आहे, जमीन लेवल जमीन खाली आहे. खाली आहे. पाणी साठून राहणार आहे. पाणी साठून राहणार आहे. फायदा नाही आहे. शेतातलं पूर्ण पाणी शेतातच जमा राहते.
शेतातलं पाणी बाहेर जाण्यासाठी त्याला मार्ग नाही हो. आहे आणि ते जे गॅप आहे ते गॅपचं पाणी पूर्ण गॅप मधून नदीचं पैनगंगेच्या नदीचं पुराचं पाणी पूर्ण शेतात येते आणि शेतातलं पाणी इथंच साठून राहते, पूर्ण डबडब भरून राहते. आता आम्हाला तर ग्रामपंचायत वाल्याला सांगितले होते का अंडरग्राऊंड करून देतो म्हणून. ते नाही करून दिले. ग्रामपंचायत वाले काय सांगितलं होतं पाईप तुम्हाला? राहून आम्हाला त्याची व्यवस्था नाही आणि बरोबर हा? आमची जी शेती अंडरग्राऊंड पाईपलाईनची आहे हो त्याची बी व्यवस्था बरोबर नाही आहे. काही इथले 2 पोल काढून टाकले हो. सिमेंटचे. हो. करंटचे 2 पोल होते तिथपर्यंत हो. काढून टाकले, अजून नाही बसून दिले. आता तुम्हाला एवढं अडचण आहे की तुम्ही इरिगेशन नाही करू शकत आता आहे. 600-700 फूट केबल लावलाय मी. हो तिथं माझी मोटर बसते, हो तिथपर्यंत मला स्वतःच्या पैशाने केबल आणून मी ते पाण्याची व्यवस्था करतो जेव्हा मला काम पडतं. पण आता इरिगेशन तुम्हाला करण्यासाठी त्रास वाढला आहे ना. खूप त्रास वाढला ना. अरे पावसाच्या पाण्याची व्यवस्था नाही तर इरिगेशन तर दूरचा विषय आहे. हा असा विषय आहे. आम्ही कास्तकार काय करावं. एवढी गंभीर परिस्थिती आज आहे. पुरामुळे, डॅममुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी मरतच आहे. पण अशा त्यांनी सोडत नाही. एका दाण्याचे 100 दाणे करतात, पीक पिकवतात आणि ते स्वतःसाठी नाही तर जनतेसाठी, लोकांसाठी ते पीक पिकवतात. त्यांचा खर्च काढून घेतात आणि सर्व पीक आणि पिकाला भाव काय असतो? आम्ही जे शेतीला जे खर्च करतो हा. त्याच्या पैकी आम्हाला चारांत बी भाव भेटत नाही आम्हाला. एवढा खर्च असतो एवढा तुमचा. शेतीवर खर्च आहे. हो आम्ही जेव्हा मार्केटमध्ये आमचा कापूस समजा तुरी घेऊन जातो, हो शासन काही लवकर काही चालू करत नाही. हो. शासकीय जी व्यवस्था आहे समजा, हो. आम्हाला नाही त्यांना प्रायव्हेट मध्ये विकायला लागतं. प्रायव्हेट मध्ये विका. प्रायव्हेट मध्ये मग ते तर ना काही private भाव वाला लावतात. काय करते, जे त्याला वाटलं ते हो. भाव लिहून मोकळं करते. शासनाचा भाव भेटत कोणता नाही. भाव आहे? शासनाचे 8,000 भाव रुपये फक्त भाव आहे जाहीर आहे शासनाचं. फक्त. गेल्या वर्षी किती होतं तुरीला? कमीत कमी 10,000 रुपये तरी राहायला पाहिजे होतं शासनाचं. शासनाचं. कापसाला ते बी प्रायव्हेट वाले 10,000 भाव ठेवायला पाहिजे हो. आणि जे शासकीय आहे समजा हो त्यानं 12 ठेवा लागते. हो आता पुढे आता हो तेव्हा आम्हाला कापूस जेमतेम परवडते लावून. 850 रुपये 900 रुपये बॅग, हो 2200 रुपयाचं एक बॅग पोतं पोतं. खताचं, हो. त्याला निंदन, त्याला मशागत, त्याला स्प्रे म्हटलं तर आम्हाला ते काही ना, फक्त नावापुरतं शेती आहे. लेबरचे भाव वाढले. इकडं कापसाला भाव नाही आहे पण लेबरला भाव वाढले तर लेबरला बरोबरच द्यावं लागते आम्हाला. हो लेबर तर लेबर काही कमी घेत कमी नाही. घेत नाही. कमी नाही घेत. महागाईमुळे त्यांनी वाढवले आता. हा. महागाई महागाई वाढली. वाढली. आम्ही कोणाकडे पाहायचं? लेबरचा ती त्रास असेल ना. लेबर भेटत नसेल नाही ना. नाही भेटत. ते लेबर बरे भेटत नाही नाही. भेटत. वेळेवर तर नाही भेटत. वेळेवर तर नाही, बिलकुल नाही, नाही नाही भेटत. भेटत. म्हणजे जेव्हा म्हणजे मशागत करायला पाहिजे, जेव्हा नाही. निंदन करायला पाहिजे तेव्हा हे वेळ चुकते. वेळ चुकते. वेळ वेळ चुकल्यावर झाल्यानंतरच करून घ्यावं लागतं आम्हाला. पहा मित्रांनो, अशी आपण शेतकऱ्याच्या शेतात येऊन त्यांची व्यथा गाथा परिस्थिती, गंभीर परिस्थिती हे बघितलेली आहे. तरी मी महाराष्ट्र सरकार यांना निवेदन वगैरे देणार नाहीये. कमीत कमी शेतकऱ्यांकडे लक्ष द्या. अनेक प्रोजेक्ट उभारतात, हजारो करोडचा एक एक प्रोजेक्ट उभारतात, पण शेतकऱ्यांकडे बिलकुल लक्ष राहत नाही. आणि जरूर या न्यूज महानायकच्या माध्यमातून आपण शेतकऱ्याची मुलाखत घेतली. शेतकऱ्यांची व्यथा आपण दाखवलेली आहे, पीक दाखवलेलं आहे, त्याचं खर्च, त्याचं उत्पादन आणि शेतमालाला भाव काय असते हे यांनी सांगितलेलं आहे. संजीव भाऊनी आणि काकूनी सांगितलेले आहे, दासरवार भाऊनी सांगितलेलं आहे. तर सरकारने याची दखल घ्यावी. अन्यथा काही तुम्ही करणार, आंदोलन करणार, मोर्चा काढणार? आम्ही करूच शकत नाही ना. का बरं? शेतकरी एकजूट नाही आहे. शेतकरी एकजूट नाहीये. शेतकरी एकजूट नसल्यामुळे आम्हाला ते काही पर्यायच नाही. आणि पुन्हा आमच्या मग शेताची कामं कामं राहतात. राहतात. हो. आम्ही त्याच्यामुळे आंदोलन करणार काय, आम्ही आमचं शेत पाहणार. बसते हो. का? त्यामुळे करू शकत नाही. करू शकत नाही. तिकडे बसलं समजा अन्नाले, हो इकडे इकडे आमच्या आमचे शेतात वांदे होऊन बट्ट्या जाते. बदलून जाते. हो जे आहे आजपर्यंत ते पुन्हा येत नाही हाताले. आजपर्यंत दादा तुम्हाला सांगतो, शेतकरी नेता म्हणून जे समोर आले
त्यानं करोडो रुपये कमवून घेतले. हो, शेतकरी शेतकऱ्याला आजपर्यंत चाराने नाही भेटले. कारण नाही भेटली म्हणजे शेतकऱ्यांसाठी लढणारा एक नेता झाला. अनेक नेते झाले. शेतकऱ्यांचा शेतात मध्ये जायचा, प्रचार करायचा, शेतकऱ्यांना भेटायचा, अनेक डेमो करतात. पण ते गरिबातून श्रीमंत करोडपती होऊन जातात. पण शेतकरी जिथल्या तिथंच राहतो. अशी आपल्या देशाचीच परिस्थिती आहे. आणि आपल्या देशातलं राजकारणाचं आणि हे जे धोरण आहे लोकशाही, हे नावापुरतं राहिलेली आहे. तर हे पाहत राहा न्यूज महानायक. अशाच अनेक बातम्या पाहत राहा. सर्व आपण माहिती पुरवूया. धन्यवाद.